आपल्या भविष्यात आपण काय बनायचं याबाबतचे स्वप्न बरेच जण लहान वयातच पाहत असतात. मात्र आपल्या वडिलांनी फौजदार होण्यासंदर्भात दाखवलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरची एक कन्या प्रयत्न करत होती. अखेर तिने यशाला गवसणी घालून PSI होऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण करून दाखवलंय. त्यामुळे सध्या सर्वांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कुशिरे गावात राहणाऱ्या राजाराम चव्हाण यांनी आपल्या मुलीने फौजदार व्हावे असे स्वप्न पाहिले होते. मात्र काळाने घाला केला आणि त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. तेव्हापासून त्यांची मुलगी शुभांगी चव्हाण हिने तेच स्वप्न मनाशी बाळगले आणि अथक परिश्रम करून नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवून स्वप्नपूर्ती केली आहे. त्यातही कोणत्याही क्लासविना खुल्या प्रवर्गातून 18वी रँक तिने मिळवली आहे. 2021 मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये माझी निवड झालेली आहे. या पदाची जी प्रोसेस होती ती 3 वर्ष चाललेली आहे. त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत हे टप्पे पूर्ण करून 10 एप्रिल 2024 रोजी जो निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये माझी खुल्या प्रवर्गातून राज्यात 18व्या क्रमांकाने निवड झालेली आहे. थोडक्यात मी माझा प्रवास सांगते. लहानपणी वडिलांनी मला पोलीस व्हायचं हे स्वप्न दाखवलेलं होतं आणि वडिलांचे स्वप्न होते की मी पोलीस खात्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करावं आणि ते काम करताना त्यांनी बघावं हे स्वप्न होतं आणि हे स्वप्न मी माझ्या भावाच्या मदतीने पूर्ण केलेलं आहे. आपल्या वडिलांनी बहिणीसाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं हेच ध्येय शुभांगीच्या भावाने देखील स्वतः पुढे ठेवले होते. त्यामुळेच वयाच्या 16व्या वर्षी ऋषी चव्हाण याने देखील स्वतःचे शिक्षण थांबवून बहिणीला आर्थिक पाठबळ आणि मानसिक आधार दिला. त्यामुळे या यशासाठी वेळोवेळी प्रोत्साहन देखील शुभांगीला मिळत गेले. 3 वर्षांनी लहान असणाऱ्या माझ्या भावाने वयाच्या 16व्या वर्षी स्वतःचे शिक्षण बंद करून माझे जे स्वप्न होतं पोलीस अधिकारी बनण्याचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला आर्थिक आणि मानसिक आधार दिला आहे. आणि 9 वर्षांपासून मी या परीक्षेची तयारी करत होते आणि आज आमचा संघर्ष, माझ्या भावाचा आणि माझा संघर्ष संपलेला आहे. आम्ही दोघांनी आमच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केलेले आहे. आज जे यश मला मिळालेले आहे ते माझा भाऊ, आई आणि माझे दिवंगत आजोबा, वडील यांना मी समर्पित करत आहे. शुभांगीने देखील मोठ्या प्रयत्नांती यश खेचून आणले आहे. त्यामुळे तिच्यावर कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.